हां, तर मी बोलत होतो आज आपण जातोय एलोरा केव्ज. अजंठा केव्ज आपण नेक्स्ट वीक करणार आहोत. या साईडला संभाजीनगर आहे. तर आपल्याला आता आजचा जो ब्लॉग आहे तो मी मराठीमध्ये बोलतोय. ही आमची मातृभाषा आहे. या साईडला आहे मंदिर. पार्किंग सुरू होते इथून. अभी जाता नहीं क्या बाइक अंदर? मोटो ब्लॉगर्स कितने सारे हैं यहाँ पर. फाइनली हम तिकीट काउंटर से ये कूपन्स, अतिशय सुंदर असं बारीक काही आपण थोडं जवळून बघितलं ना बघू शकता. लाईन नंबर 18 आहे. आज जाणार नाही कारण इकडे मी एकटाच आहे. भीती वाटते. तर कधी सांगता येत नाही काय ॲक्सिडेंट होईल. तिला पूर्ण एक चक्कर मारला आहे असा या साईडनी. आतमध्ये एक शिवलिंग आहे. बरेचसे आर्टिस्ट वगैरे येत असतात. चला, तो नाही बराच मोठा आहे. देवगिरी किल्ल्याला म्हणजे सर्व तटबंदी असायची पूर्ण. भगवान महावीर उड्डाणपूल. ओके सर, गुड मॉर्निंग फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर आपण आज जी राईड चालू केली होती ती सकाळीच केली होती, पण मी कॅमेरा आत्ता ऑन केला आहे. आपण आता फुलंब्री जवळ आहे बघा. अजित सीट्स जे मी लास्ट ब्लॉगमध्ये दाखवलं होतं. तर याचं कारण असं की मला थोडा निघायला उशीर झाला होता आणि हा रोड असाही आपण आलेलोच आहे या रोडवरनं. आणि आज आपली राईड जी आहे ती होणार आहे एलोरा केव्ज. आपण वेरूळ लेणीला जातोय आज. सॉरी, मी लास्ट टाइम बोललेलो अजंठा केव्ज करणार आपण नेक्स्ट राईड, पण ती प्रॉब्ली नेक्स्ट वीक. कारण आज छत्रपती संभाजीनगरलाही काम आहे. तर वेरूळ लेणी करून तिकडे जायचं आहे. तर त्यामुळे बराच वेळ लागणार होता आणि मी निघायला थोडा उशीरच झाला. म्हणून कॅमेरा आत्ता माउंट केला मी. कारण इथून पटचा रोड तर बघितलाच आहे आपण, आलो आहे या हायवेनी आणि अजून बऱ्याच वेळेस येणार आहे. साधारणतः मी एक 50 किलोमीटर आलो आहे. आणि अजून आता वेरूळ केव्ज जे आहेत आपल्याला 40 किलोमीटर्स असतील इथून. 50 किलोमीटर्स, 40 to 50 किलोमीटर्स असणार आहे. तर अगेन इट्स अ ब्युटिफुल मॉर्निंग. आणि वेरूळ केव्ज, एलोरा केव्ज नंतर आपण घृष्णेश्वरलाही जाऊ वेळ असल्यास. बघूयात. तर मी ना एक 2 मिनटाचा ब्रेक घेतला आणि चेक केलं कसा आहे व्ह्यूइंग अँगल. तर ठीक आहे, प्रॉब्लेम तर नाही आहे. हां, तर मी बोलत होतो आज आपण जातोय एलोरा केव्ज. अजंठा केव्ज आपण नेक्स्ट वीक करणार आहोत. कारण तसं मला अगोदरच जायचं होतं तिकडे. जवळ मला अजंठा केव्ज आहे माझ्या होमटाऊनपासून. अराउंड 40-45 किलोमीटर्स आहे. आणि एलोरा केव्ज अबाउट 100 किलोमीटर्स. पण संभाजीनगरला काम असल्यामुळे थोडं तिकडे जावं असं वाटलं. टाऊनमध्ये एंटर केलं आहे आपण आता ऑलरेडी फुलंब्री टाऊनमध्ये. पण अगोदरच जर प्रिपरेशन केलेलं असलं आपल्या राईडचं तर तेवढाच थोडा वेळ कमी जातो. अच्छा, हे वाजत होतं. मी हेल्मेटची स्ट्रिप लावलीच नाही. तेच बोललो मी, असं काय होतं आहे. हेल्मेटचा स्ट्रॅप उघडाच होता.
तर अगेन गाईज, या बेसिक थिंग्स नेवर फॉरगेट. विअर हेल्मेट, फॉलो ट्रॅफिक रूल्स. आणि फक्त हेल्मेट वेअर करून फायदा नाही, तर ते चेक काही केलं गेलं पाहिजे. जसं आता आपलं स्ट्रॅप उघडा होता, हेल्मेटचा लॉक नव्हता केला, तर त्या घालून काही फायदा नाही. तर आपण बोललेलो लास्ट टाइम, हे फुलंब्रीचं बस स्टँड आहे या साईडला. पण लास्ट ब्लॉकमध्ये बघितलं, येताना बघितलं, उशीर झाला होता, अंधार पडला होता. आज बघूयात, आज थोडं लवकरच येऊ आणि रिटर्न जर्नीचा ब्लॉग जो आहे तो बनवूया. तर मी जेव्हा लास्ट ब्लॉकमध्ये बोललो, आपण इथून लेफ्टला गेलो होतो, जे की संभाजीनगरचा रस्ता आहे. या साईडला संभाजीनगर आहे. तर आपल्याला आता फुलंब्रीला जायचं, तर आपण इकडे स्ट्रेट जाणार आहोत राईट साईडने. फुलंब्री नाही, सॉरी, आपल्याला एलोरा केव्हला जायचं. तर हा जो रोड आहे आता, हा जातोय एलोरा केव्स. आजपासून काही 5 वर्ष अगोदर या रोडला म्हणजे यायचं कोणी धाडसच करत नव्हतं. त्याचं कारण असं होतं की रोड खूपच खराब होता. म्हणजे जिथे आता पोचायला एक हाफ ॲन आवर लागतो, तर रोड खराब असल्यामुळे जवळपास 1.5-2 तास लागायचे. 2 तास तर मिनिमम लागायचेच. थोडं स्पीडने गेलेलंच बरं, कारण एलोरा केव्समध्ये बराच वेळ जाणार आहे आपला. सॅटर्डेला जातो आहे या रूटने आणि आपल्याला खुलताबाद लागेल रस्त्याने, जिथे की भद्रा मारुती संस्थान आहे. तर सॅटर्डेला हनुमान मंदिरात जाण्यासाठी बरेच भाविक जातात या रोडने, त्यामुळे फुल ट्रॅफिक लागते. मे बी आपल्यापैकी बऱ्याच जणांनी ऐकलं असेल भद्रा मारुती, जे की याच रूटवर लागेल. आपल्याला वेळ तर नसणार आहे, कारण तिथे ना पार्किंगला बाईक लावून मग तिकडे जायचं म्हटल्यावर बराच वेळ जातो. आणि पार्किंगला तिथे ओपन पार्किंग आहे अशी, म्हणजे एवढी व्यवस्थित पार्किंग नाही आहे तिथे. व्यवस्थित इन द सेन्स तिथे असं कॅमेरा वगैरे, CCTV वगैरे नाही आहे. तर बाईक तिथे पार्क करायची. माझे जे माउंट वगैरे आहे, माय डॉग्स, पहिलाच डॉग्स क्रॉस झाला. हां, तर तिथे बाईक लावायचं थोडं रिस्कीच वाटतं मला, कारण ती लोकं काय पावती फाडतात आणि बाईककडे त्यांचं लक्ष नसतं. कुणी काही करतात, असं प्रिव्हियस एक्सपिरियन्स आहे. तर त्यामुळे आज आणि तिथे गर्दी असणार आहे शनिवारमुळे, त्यामुळे शक्यतो आज टाळणार आहोत आपण. स्पेशल एक दिवस तिथे येऊ ब्लॉग बनवायला भद्रा मारुती. आज जो मेन आपला आहे, मेन राईड जी आहे आपली एलोरा केव्हच आहे. थोडा रोड बाउन्सी आहे, त्यामुळे मे बी वॉबलिंग होईल थोडं व्हिडिओमध्ये. कारण रोडचं जे काम झालं आहे तो एकदम असा स्मूथ नाही आहे. गाडी अशी जम्प करत चालती आहे. टाऊन आला आहे कुठलं तरी, गेलं पण छोटं टाऊन होतं. तर फ्रेंड्स, सबस्क्रायबर तर वाढत आहेत आपले, पण थोडे अजून वाढले तर अजून चांगलं होईल. त्यामुळे प्लीज सबस्क्राईब करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला सांगा. आज अशी थंडी खूप होती सकाळी, आताही आहे. जॅकेट्स वगैरे घातलं मी, पण मग आता ऊन थोडं वरती आलं आहे तर कमी वाजते थंडी. सकाळी खूप थंडी होती. आज शनिवार आहे, पण पाहिजे तशी गर्दी नाही आहे या रोडवरती. जसं मी बोललो, भद्रा मारुतीसाठी बरेच जण जातात इकडे दर्शनासाठी. मे बी थंडीमुळे सगळे उशिराच निघतील. आजचा जो ब्लॉग आहे तो मी मराठीमध्ये बोलतोय, ही आमची मातृभाषा आहे. त्याचं कारण असं की काही ब्लॉग मी, जसं मी सांगितलं, माझी आता सुरुवातच आहे अजून. तर बघूयात मराठीमध्ये कसं वाटतं. दोन्ही चांगलं असेल तर मग
काही ब्लॉग मी हिंदीत करणार, काही ब्लॉग मराठीमध्ये करणार. वेरूळ लेणी जी आहे ती जवळपास 2000 ते 2500 वर्षापूर्वीची आहे, जिथे आपण जातोय आता. मात्र वेरूळ लेणी जी आहे ती फार जुनी आहे, वर्ल्ड फेमस आहे. आणि आय थिंक एव्हरीवन, म्हणजे एकदम छोट्या मुलांपासून तर सर्वांना नोन आहे एलोरा केव्स. म्हणजे व्हिजिट नसेल केले कदाचित बऱ्याच जणांनी, पण त्यांना माहिती आहे, वाचलं आहे. आय थिंक बुक्समध्ये काही लेसन्स आहेत स्कूलच्या. आता आहे की नाही माहिती आहे, मला तर होतं. आताची बुक्स आणि सिलेबस राम जाणे. कारण आजकालच्या कुठल्याही मुलाला, लहान मुलाला काही प्रश्न विचारले हिस्ट्रीबद्दल किंवा जिओग्राफी असं जुनी माहिती विचारली तर त्यांना काहीच माहीत नसतं. लिटरली माहीत नाही आता काय शिकवतात स्कूलमध्ये आणि काय शिकतात. तो आपला टॉपिक नाही आहे. आपण एलोरा केव्हजला चाललो आहे, तिकडे जाऊयात. जसं मी बोलतो नेहमीच, काही क्रिटिक्स करणार नाही त्याच्या विषयावरती. आता मी बोलत होतो, छोटीशी रिव्हर आहे. मी बोलत होतो आपण एलोरा केव्जला व्हिजिट करतोय. तिथे आम्ही लहानपणापासून जातोय. म्हणजे इवन मी स्कूलला होतो छत्रपती संभाजीनगर, तेव्हापासून आम्ही तिथे जातोय. फ्रेंड्ससोबत गेलो आहे, फॅमिलीसोबत गेलो आहे, बऱ्याच वेळा गेलो आहे. आणि आम्ही जेव्हा स्कूलला होतो, आय थिंक 8-9, आता तेव्हा तर बायसिकलवरती तिथे जायचो. सायकलिंग खूप आवडायची, तर सायकलिंगचा आमचा ग्रुपच होता. पण तेव्हा असं काय माहिती नाही, तर तेव्हाच ब्लॉग बनवले असते. ब्लॉग कसे बनवणार, कॅमेरे पण नव्हते ना, म्हणजे असे कॅमेरे नव्हते, मोठं ब्लॉगिंग वगैरे काही नव्हतंच तेव्हा. असं जस्ट आम्ही जायचो. तो कॅमेरा होता एक कोडॅक, आय थिंक कोडॅक कंपनीचा. त्यामध्ये फोटोज वगैरे काढायचो बस. ते पण मग आता आहेत बरेचसे फोटो, त्याचे निगेटिव्ह वगैरे पण आम्ही जपले होते. आहेच आमच्या काही जो ग्रुप होता, तर काही जणांनी त्यातले निगेटिव्ह पण जपून ठेवले आहेत. रोड तर खूपच बम्पी आहे, एकदम असं ना बाउन्स होती आहे गाडी. रास्ता डोको करताय. जाऊ दे बाबा प्लीज, काही करणार नाही बाबा, बस रास्ता डोको केलेलं स्ट्रीट डॉगनी. तर हा एक रूट आहे जो छत्रपती संभाजीनगरनं इथे मिळतो. या रूटने येतं. आणि एक अजून एक रूट आहे, तो तुम्हाला जाताना दाखवेल, कारण मला त्या साईडला काम आहे छत्रपती संभाजीनगरला. तर या साईडने सुद्धा एक रूट आहे हा छत्रपती संभाजीनगरला जायचा. व्हेरी नाईस, ब्युटिफुल असं टेम्पल आहे बघा, निसर्गरम्य परिसरामध्ये इथे. आणि पाठीच त्याचे मस्त डोंगर आहे. इथल्या लोकांना बोर वाटत असेल ऑब्वियसली, रोज रोज तेच बघायचं. पण मला कसं आहे, इकडे नवीन वाटलं, आपण नवीन ठिकाणी जातो ना, तर या गोष्टी थोड्या आपल्याला युनिक वाटतात. ॲक्च्युली त्या नाही आहेत युनिक, त्यांच्यासाठी तर हे रोजच आहे. नाईस व्ह्यू. एवढा पॅच अजून झालाच नाही हा, बऱ्याच दिवसांपासून म्हणजे झाला होता, मी परत खराब झाला आहे. तर माईकमध्ये ना, माझ्या सगळ्या हेल्मेटमध्ये ना अशी बारीक हवा येते आणि असा आवाज येतो आहे. माहीत नाही कुठून काय होत आहे, कळतच नाही आहे. होपफुली तो आवाज याच्यामध्ये नको यायला. आहे ना, हे ब्लॉगिंग बनवणं ना सोपं नाही आहे. ट्राय करून बघा, कळेल. काहीच आता ना खुलताबाद आला आहे. इथे जे आहे ना, ते या साईडला टेम्पल आहे, हनुमान मंदिर. बघा पार्किंगमध्ये गर्दी बघा, तुम्ही बाहेर पण गाडी बघू शकता आणि पार्किंगला ते मंदिर आहे तिथे समोर. पार्किंगही बघू शकता किती मोठी गर्दी आहे. तर आतून जर गेलो आता तर बराच वेळ लागेल इकडे. त्यामुळे या साईडला आहे मंदिर, पार्किंग सुरू होते इथून. अच्छा, बरेच जण सकाळीच येतात अर्ली मॉर्निंग, त्यामुळे रस्त्याने आपल्याला ट्रॅफिक दिसली नाही. काही जण जात आहे पण दर्शन करून. मंत्री आलेत कुठले तरी दर्शनाला.
या साईडला आहे इकडे राईट साईड. आणि आपण आता जातो आहे इकडे रत्नपूर. आणि आता आपण जो राईट टर्न घेतला, लेफ्ट टर्न घेतला, तर तिकडे छत्रपती संभाजीनगरचा रस्ता आहे आपण बघू शकता, जे की 28 किलोमीटर आहे. आणि सरळ गेलो इकडे राईट साईडने खाली थोडं तर वेरूळ आहे 4 किलोमीटर. ॲक्च्युली हा शिर्डी रूट आहे. हा शिर्डी इथनं 115 आहे. छोटासा घाट आहे आता. ओके, नाईस व्ह्यू. थंडी जास्त वाजते इकडे आता. अरे भाई, स्कूल बस आणि एवढी डेंजरस ओव्हरटेकिंग. अरे बापरे, कोणती स्कूल होती बघायला हवी होती. घाटामध्ये बसने ओव्हरटेक केलं आणि तेही दुसऱ्या बसला. आपण करूयात थोडं ओव्हरटेक आता. हे खूपच स्लो चाललंय बाबा. पार्क बाईक पार्किंग कुठे आहे काय माहिती. इथे आहे भाई, एलोरा केव्स. टर्न घेऊन जाऊ आपण. अभी जाता नहीं क्या बाइक अंदर? पार्किंग तो अभी चेंज हो गए हैं, पार्क करके आते हैं. हे बघ बाइकर्स. वाह भाई, इधर भी बाइकर्स काफ़ी सारे हैं. क्या बात है. गाइस, आप देख सकते हैं मोटो ब्लॉगर्स कितने सारे हैं यहाँ पर. ये सारे एपी, आंध्र प्रदेश, पता नहीं कहाँ से आए हैं. इस साइड पे भी है, इस साइड पे भी है. सो गाइस, काफ़ी सारे चेंजेस हो चुके हैं. जब हम पहले आते थे, अभी टिकट काउंटर इस साइड बना है. फाइनली हम टिकट काउंटर से ये कूपन्स, कॉइन्स लेके आए हैं, जो भी है टोकन. और प्लीज़ कैरी कैश और चेंज, क्योंकि काफ़ी टाइम जाता है अगर आपके पास नहीं है तो. ब्यूटीफुल प्लेस. ऐकून जातात ना सगळे. ओके गाइज, आपण जे सुरू करतोय लेणी क्रमांक 17 ते 29 या साईडला आहे. आणि लेणी क्रमांक 29 ते 34 इकडे खाली आहे. आपण 17 ते 29 या साईडला पहिले जातोय, कारण एवढं सगळ्या लेण्या बघायच्या एका दिवसात म्हटल्यावर संध्याकाळच होईल इकडे. त्यामुळे आपण ना थोड्या स्किप करूयात, थोड्या बघूयात. अद्भुत देख सकते हैं आप, ई व्हीकल पिकअप एंड ड्रॉप पॉइंट. यहाँ पर अंदर इकडे आतमध्ये ना ई व्हीकल चालतात. काय अजूनही माझ्यामध्ये मध्ये हिंदी येतेच, कारण आम्ही जेवढेही ब्लॉग्स बघितले आहेत आणि केले आहेत अगोदर, हिंदीमध्येच केलं आहे. ओके, सो गाइज, अभी आता सॉरी, इथे ना ही लेणी नंबर 19 आहे. आपण बघू शकता हे जे कोरीव काम केलं याच्यामध्ये ना, इट्स अमेझिंग.
म्हणजे एवढीच जुने 2-2.5 हजार वर्षांपूर्वी एवढी कला होती यांच्याकडे की यू कॅन सी काही काही असे थोडं ब्रोकन झालेलं आहेत, पण मग 90% ज्या मूर्ती आहेत त्या जशाच्या तशा आहेत. आपण बघू शकता अतिशय सुंदर असं बारीक काही आपण थोडं जवळून बघितलं ना, बघू शकता खूपच अद्भुत. इथे आता माझा आवाजचा इको येतोय, म्हणजे एवढं हे प्लेस शांत आहे. इकडे आतमध्ये जायला बंदी आहे, कारण तिकडे माहीत नाही काही प्राणी वगैरे असतील, मे बी सांगता येत नाही. मला तर बॅटचा आवाज येतोय, वटवाघूळ. बापरे, खूप सारी आहेत, दिसणार नाही अंधारात. गाईज, आता ही लेणी नंबर 20 आहे. माझा ना ॲक्च्युली माईक खालीच राहिला आहे. मी हेल्मेटला माईक अटॅच केला होता. इकडे बघा पाणी पण येत आहे. मी माईक जो आहे तो हेल्मेटला ठेवला आणि तो तिथेच ठेवला खाली शॉपमध्ये. त्याचा स्मेल येतो इथे. इथे ना बॅट्सचं घर असणार आहे वरती बहुतेक. कॅन सी. लेणी नंबर 18 आहे. इथे बघण्यासारखं बघाल तर म्हणजे हे जे यांनी कोरलं आहे ना याच्यामध्ये, इट इज ऑसम. मध्ये काहीतरी अर्धवट सोडलंय बहुतेक यांनी. इथे शिवलिंग सारखं दिसतंय मला. आज जाणार नाही कारण इकडे मी एकटाच आहे, भीती वाटते. इकडे ना थोडं पाणी असतं इकडे पावसाळ्यात. माहित नाही काहीतरी करताय इकडे. वर नाही जाणार मी, पण आहे ना तिथून आलोय, तिथे खालून. आणि या साईडनी या लेण्या बघत आलोय. 17 पासून स्टार्ट केलंय आपण. या 2-4 लेण्या बघितल्या आहेत आणि आपण आता इकडे जातोय. सो गाइस, दिस इज द वॉटरफॉल. अभी तो काफी छोटा दिख रहा है, बारिश में बड़ा होता है. तर हा आहे वॉटरफॉल, जो की आता ऑलमोस्ट थांबला आहे. पाणी तर काही दिसत नाही आहे, जास्त पाणी पण नाही आहे. ही लेणी नंबर 16 आहे, पण इथे ना ही लेणी बंद केली बॅरिगेट्स लावून. अशा बऱ्याचशा लेण्या बंद दिसतील, कारण काय आहे, काही ठिकाणी खूपच जास्त पाणी आहे. अगोदर इथे वर जाऊ देतात असं, पण त्यांनी इथे बॅरिगेट्स लावले. थोडं रिस्की असतं ना, याचं जे पाणी पडत आहे तर कधी सांगता येत नाही काय ॲक्सिडेंट होईल. तर त्यामुळे असे बॅरिगेट्स लावून ते बंद करतात जिथे आपण नाही जाणार. खुद ही गाइड है भाई. तू विचारत होता गाइड पाहिजे.
तुम्ही बघू शकता, अतिशय म्हणजे अनबिलिव्हेबल अशी ही सर्वात मोठी आहे ही जी लेणी, म्हणजे ही जी गुहा बघतोय ना एक आपण लेणींमधली जी नंबर दिले आहेत त्यातली ही सर्वात मोठी आहे आणि अतिशय म्हणजे यू कांट इवन इमॅजिन की कुणी असं करू शकतं, तेही आजपासून 2 ते 2,500 वर्षांपूर्वी. म्हणजे ह्या पूर्ण स्टोनमध्ये यांनी आतमध्ये कोरलं आहे लिटरली. आणि एवढंच म्हणजे परफेक्ट आहे. थोडं डॅमेज झालं आहे आता, कारण ऑब्व्हियसली एवढ्या वर्षांपासून आहे म्हटल्यावर. ही सर्वात मोठी लेणी आहे, म्हणजे यू मस्ट विजिट. मला तर असं झालं आहे की शूटिंग कुठे सुरू करू आणि कुठे संपवू, संपतच नाही आहे. तरी मी अजून वरती गेलो नाही, खालूनच फिरतो आहे. बापरे, अनबिलिव्हेबल. तर आपण या जी लेणी आहे तिला पूर्ण एक चक्कर मारला आहे असा या साईडनी बघू शकता. खूप म्हणजे अति भव्य असं कलाकृती इथे आहे, जे शिल्प यांनी बनवलं आहे, शब्दच नाही आहे. मी पण आधी आलो तर एवढं म्हणजे आता ब्लॉगिंगच्या नजरेने मी पण थोडं डिटेलमध्ये बघतो आहे. मी पण कधी एवढं डिटेलमध्ये बघितलं नाही. तुमच्यामुळे माझंही डिटेलमध्ये बघणं होतं आहे. ते ना काही ठिकाणी असे बॅरिकेड्स लावले, त्यांनी वरती जाऊ देत नाही, कारण माहीत नाही, मे बी काही झालं असेल. पण इथे रिस्कीच आहे. एक छोटा दगड जरी पडला ना वरतून एवढ्या हाईटवरनं तर खलास, शॉर्टच नाही काय. त्यामुळे ना थोडं यांनी बंद ठेवलं आहे काही ठिकाणी. पूर्ण राऊंड ऑलमोस्ट पूर्ण झाला आहे आपला. हे काइंड ऑफ नाही, मंदिरच आहे. तर आपण ना आता वरती जातोय. पायऱ्या बघा अगोदरच्या किती मजबूत आहे. थोड्याच पायऱ्या पण भयंकर वरती आहे एकदम चढण. काही ठिकाणी खूपच मोठ्या पायऱ्या आहे. अरे इथे शूर आहे का, काहीतरी टेम्पल आहे. तर इथे ना आतमध्ये एक शिवलिंग आहे. अद्भुत. इथे वरती पण हे जे दिसतंय ना हे कोरीव काम आहे. तर आपण थोडा वरच्या काइंड ऑफ फर्स्ट फ्लोअरला आलो आहे आणि तुम्ही बघू शकता इथून दिसतं आपल्याला ॲक्च्युअल हाईट कशी आहे. फर्स्ट फ्लोअर बघा किती उंच आहे. इथे ना बसण्यास बंदी आहे. अगोदर आम्ही इथे बसून फोटो काढायचो. लँडस्केप भारी येतो इथून. सो गाइस तुम्ही बघू शकता आता आपण थोडं वरतीच आहे अजून, फर्स्ट लेवलला बोलता येईल, फर्स्ट फ्लोअरला. आणि तुम्ही बघू शकता एकाच स्टोनमध्ये ना एवढं कार्व केलेलं आहे महादेव टेम्पल. आतमध्ये महादेवची अति सुंदर पिंड आहे जी आता तुम्हाला दिसेलच. आपण बघितली आत्ता जास्ती. अतिशय सुंदर असा व्ह्यू आहे हा, तुम्ही बघू शकता. आणि इथे ना बरेचसे आर्टिस्ट वगैरे येत असतात. तर अशी आहे ही गुहा नंबर 16 माइंड ब्लोइंग.
ओके सो फ्रेंड्स, आता आपण 16पर्यंतच लेणी कव्हर केल्या. 1 to 15 आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये करूयात, ज्या की त्या साईडला आहेत. लेण्या केल्या आपण. आपल्याकडे 10पर्यंतची वेळ दिली होती आपण यासाठी. 10 वाजलेत, तर आपण इथून असं एक्झिट करूया. इथे ना आज अजून तरी गर्दी नाही आहे, पण अजून थोड्या वेळाने खूप म्हणजे खूप गर्दी असते इथे. ओके सो फ्रेंड्स, आपल्याला 1 तासभर झाला आहे आणि आपण निघालोय परत. इथे ना यायचं म्हटलं तर ना पूर्ण 1 दिवस स्पेअर पाहिजे. एंट्री त्या साईडने होती आणि पूर्ण अशा लेण्या वगैरे बघून ना एक्झिट या साईडने केली आहे. म्हणजे ना प्रॉपर क्राऊड मॅनेजमेंट झालेलं दिसतंय आता. अगोदर असं नव्हतं. अगोदर सरळच एंट्री होती स्ट्रेट. आम्ही जेव्हा यायचो तेव्हा पोलीस मदत केंद्रही आहे इथे जवळच. इथे ना आणि काही तुम्ही फ्रूट्स वगैरे घेऊन जाणार असाल ना, तर बी केअरफुल खाण्याचे आयटम. कारण इथे ना हे असे मंकीज आहे, हे लाल तोंडाचं म्हणता याला माकड. ते ना फूड वगैरे काही असेल ना तर डायरेक्ट अटॅक करतात. खूप सारे आहेत वरती, आपल्याला दिसले नाही आज फर्स्ट टाईम. आता हे फर्स्ट टाईम दिसलं आहे. म्हणजे यांच्यापासूनही सावध राहा. काही खायचे आयटम्स वगैरे आणले असे गेटवरतीच पहारेदारी करत असतात. एंट्रीलाच बसले आहेत. म्हणजे बस तुम्ही काही घेऊन या, त्यांना दिसतंय त्यांना की त्यांना काहीतरी देऊनच पुढे जा. तर ना आता आपण इथे टर्न घेतोय कृष्णेश्वर मंदिराच्या तिथे. आज तशी गर्दी तर आहे इकडे. बापरे, शनिवारमुळे ना तसंही इथे टुरिस्ट स्पॉट असल्यामुळे ना बरीचशी लोक येतात दुरून. बघूयात, दर्शन तर आजही आपल्याला आज जाता येणार नाही. बघू, नाही बरीच गर्दी दिसते. परतच जावं लागेल. बाहेरूनच दर्शन घेऊयात आणि आपण निघूया इथून लगेच, कारण ना वेळ खूप लागेल आतमध्ये. ओके, चला. तर आपण आता निघालो आहे. एलोरा केव्स बघितल्या, पूर्ण नाही बघितल्या. तर सकाळी आपण या साईडने आलेलो. आता आपण आपल्याला छत्रपती संभाजीनगर जायचं आहे, तर आपण आता राईट साईड टर्न घेतोय. वन वेच समजतात लोक, तर डायरेक्टच गाडी घालतात कुठेही. तर मित्रांनो, आपण ज्या बघितल्या जातात त्यातल्या केव्समधल्या ज्या 16 to 21 रिमेनिंग जे आहे आपण त्या नंतरच्या ब्लॉकमध्ये कव्हर करूयात.
कारण आज जे आहे ते आज मी सकाळी जसं बोललो की आपल्याला संभाजीनगरला थोडं जावं लागणार आहे. तर आता 10 वाजलेत. 1 तासमध्ये आपण बऱ्यापैकी कव्हर केलं. मेन जे आहे 16 नंबरची ना केव ती अवश्य बघा आले तर. तिथे आतमध्ये महादेव मंदिर आहे जे एका मोठ्या खडकामध्ये कोरलं आहे आणि त्याचं नुसतंच कोरलं नाही तर ते वरतून असं कोरत आणलं आहे खाली. म्हणजे की त्या काळातली मार्वलस इंजिनिअरिंग काय म्हणजे विचारच करू शकत नाही की त्यांनी ते कसं केलं असणार. असं बोलतात की जवळपास 10 पिढ्या म्हणजे 10 जनरेशन त्या लेण्या कोरण्यात गेले लोकांचे. जेवढे तिथे कारागीर होते ना त्यांचे 10 जनरेशन गेलेत त्याच्यामध्ये. 10 पिढ्या. जवळपास 200 वर्ष काम चाललेलं ते कोरण्याचं. तर विचार करा किती प्लॅनिंग होतं त्या काळामध्ये. म्हणजे काय त्यांनी ना तिथे कधी अगोदर काही ग्राफ वगैरे डिझाईन वगैरे प्रोजेक्ट वगैरे असं काहीच नसतं. त्या काळामध्ये त्यांनी अशी लेणी कोरली आहे. म्हणजे अद्भुत. आता साधा एखादं घर जरी बांधायचं असलं 10 बाय 20चं म्हणा किंवा कोणताही तर इंजिनियरच्या प्लॅनशिवाय काही होत नाही. किंवा काही मिस्त्री असतात ते बोलतात की असं तसं म्हणजे सर्व काही आखूनच करावं लागतं. तरी आपण म्हणतो की नाही हे असंच झालं ते तसंच झालं, हे असंच राहिलं ते तिथं झालं आहे, असं होतच आता. आणि त्या काळामध्ये एवढ्या काही सुविधा काही नसताना सुद्धा इतकं सुंदर त्यांनी केलं आहे काम. आणि ही जी झाडं आहेत ती पण खूप जुनी आहेत. आम्ही लहानपणापासून बघतो आहे अशीच आहे. वडाची झाडं आहेत त्यांच्या मुळ्या फार खाली टेकल्यात काही काही तर. आणि परत तिथून झाडं सुरू झालं आहे दुसरं. पण आता या काही रोडवरती टेकू देता येत नाही म्हणून ते कट करत असतात. मी ना 1-2 मिनटं ब्रेक घेतो. मला एकदा चेक करायचं आहे. ऑब्वियसली कॅमेरा अँगल चेक करायचा आहे. आणि थोडा हवाही येते आतमध्ये ते वाजत आहे शिट्टीसारखं की तो पण आवाज बघतो एकदा. ओके गाईज, तर हा शॉर्टेस्ट ब्रेक होता कारण जस्ट चेक केला आणि बरोबर होता सर्व व्यवस्थित. व्ह्यूइंग अँगल प्रॉब्लेम नाही आहे. तर आता जे आपल्याला नेक्स्ट प्लेस येईल ते ना दौलताबादचा फोर्ट आहे, देवगिरी किल्ला. आणि आता हा जो घाट सुरू होतो आहे ना सुरू झाला आहे. इथे सीताफळ वगैरे विकतात ही लोक ना जंगलातनं घेऊन येतात. हा जो घाट आहे इथे पण आम्ही लहानपणी खूप आलो आहे बायसिकलवर. मजा यायची तेव्हा बायसिकलिंग करायला, सायकलिंग करायला. इथे एक्सप्लोर करण्यासाठी ना खाली एक डॅम आहे, तलाव आहे खाली. तो आता दिसेल की नाही माहीत नाही, मी तुम्हाला एखाद्या पॉईंटवरती थांबून दाखवेल तो. पण या घाटामध्ये आम्ही लहानपणापासून येतो. लहानपणा म्हणजे 8वीपासून आपल्याला थांबावं लागेल तेव्हा दिसेल खाली पाणी आहे. तलाव आहे, छोटा छोटा नाही मोठा आहे. मध्ये ना बाईकवरूनच बघूयात, माझ्याकडे वेळ बराच कमी आहे. इथे ना पाठी असं डॅम आहे, छोटा नाही बराच मोठा आहे. आणि खाली एक हे रिसॉर्ट वगैरे आहे, लोटस रिसॉर्ट. तिथे येऊयात आपण कधी. होपफुली तुम्ही बघू शकता हे नजारे. सुंदर असा डॅम आहे तो. खाली रोड आहे जायला. नेक्स्ट टाइम नक्की जाऊयात आपण. बॅक टू रोड. आणि आपण आता शॉर्ट ब्लॉगमध्ये बघितलं आहे माझ्या या लास्ट टाइम रोड. हा दौलताबाद फोर्ट आहे समोर, देवगिरी किल्ला आहे समोर. तिथेही आपल्याला वर जायचं आहे एक दिवस ब्लॉग करायला. पण ना इथल्या ज्या पार्किंग असतात ना त्या पार्किंगमध्ये ना मला गाडी माझी ठेवायची वाटत नाही. तिथे काही किडे करत बसतात लोक. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील हा एक हिस्टोरिकल असा फोर्ट आहे. आणि जसं मी सांगितलं आम्ही इकडे खूप आधीपासून येतो आहे तर आम्ही वरती खूप वेळेस गेलो आहे. वरती
त्यांच्या काळात शिवकालीन तोफासुद्धा आहेत. आणि किल्ल्याचे जे रस्ते आहेत म्हणजे साईडनी तर तो जाताच येत नाही, कारण साईडनी पूर्ण खाई आहे खोल अशी. त्यामध्ये पाणी वगैरे किंवा अशा त्या काळात मगरी वगैरे असायच्या, अजूनही असतात तिथे मगरी वगैरे असतात. तर किल्ल्याची माहिती ना आपण जेव्हा किल्ल्याचा ब्लॉग बनवू ना तेव्हा तुम्हाला सविस्तर देईल. आता सांगून काही समजणार नाही. म्हणजे जेव्हा समोर व्हिज्युअल्स असते ना तेव्हा आपल्याला बोलायला इझी जातं म्हणजे बोलायला काय नाही, आता बोलू शकतो, पण ते समजायला सोपं जातं आहे ऑडिओ आणि व्हिडिओ सोबत असतील तर. तुम्ही फक्त ऑडिओ ऐकून एवढं नाही समजू शकत, किंवा फक्त व्हिडिओ बघून एवढं नाही समजू शकत आपण. ते सर्व ज्या डोंगर रांग आहेत ना म्हणजे संभाजीनगरच्या बाहेर, त्या सर्व बाजूने आहेत संभाजीनगरच्या, असं नाही की फक्त याच साईडनी. आणि जसं बोललो मी ना सिटी ऑफ गेट्स, तर हे गेट आहे दौलताबाद देवगिरी किल्ल्याला. म्हणजे हे सर्व तटबंदी असायची पूर्ण. ही जी वॉल आहे ना ती काही अजून आहे, जशी ग्रेट वॉल ऑफ चायना आहे तशी इथे या किल्ल्याला तटबंदी होते ना, फर्स्ट घेरा सेकंड घेरा वगैरे, तसं त्या टाईपमध्ये. तर इथे आपण एक दिवस येऊ ब्लॉग बनवायला, पण आता वरती जाणं माहीत नाही होईल का नाही शक्य. ही तटबंदी आहे किल्ल्याची, अजून बघू शकतो आपण. आणि वरती किल्ले आहेत वरती, त्या वर दिसतात ते 12 खिडक्या. म्हणजे बरंचसं एक्सप्लेन करण्यासारखं आहे किल्ला फोर्टमध्ये इथं, आपण ते नेक्स्ट ब्लॉगमध्ये बघूयात. आणि हा जो समृद्धी आपल्याला त्या साईडला लागला होता ना, आपण माझ्या पहिल्या ब्लॉगमध्ये बघितलं, हा समृद्धी इकडनं पण आहे. म्हणजे हाच तिकडे जातो पुढे समृद्धी हायवे, जो की मुंबई नागपूर आहे. इथे एक्झिट पॉईंट नाही, याचा एक्झिट पॉईंट तेच आहे. थोडं ना मी स्पीड वाढवतो आता. तर आता समोर जो हायवे येतोय तो इकडे नांदेड सोलापूर, आपण चालू संभाजीनगर, आणि इकडे जो आहे तो नाशिक. तर आपण घेऊया आता लेफ्ट टर्न टुवर्ड्स छत्रपती संभाजीनगर. तर मित्रांनो आपण बघितलं आज एलोरा केव्ज, मस्ट विजिट प्लेस आहे. आणि काही जास्त दूर नाही आहे, 28 किलोमीटर आहे संभाजीनगरवरून. तर आहे ना काही लोक एवढी स्लो चालत आहेत, आता याला काय झालं एवढं स्लो जायला, त्यांच्यामुळे ना बाकी बरेचसे. इथे ना सध्या राईट साईडला ना फौजी ढाबा आहे, आधी यायचो आम्ही तिकडे जेवायला वगैरे, चांगली टेस्ट होती. बरेचसे चेंजेस झाले आता इकडे, पण फक्त रोडच नाही रुंद झाले अजून. हां, तर मी बोलत होतो इकडे सर्व काही झालं आहे डेव्हलपमेंट, पण ना एक रोडचं अजून विस्तारीकरण झालेलं नाही, जी की खूप गरज आहे. इथे ना अशी ओव्हरटेक करतात लोक, तर इथे डिवायडरच्या रोडची गरज आहे. इथे सेंटरला डिवायडर कंपल्सरी पाहिजेच, पण का करत नाही आहे माहीत नाही. ॲटलिस्ट डिवायडर तर करू शकतो मध्ये सेंटरचा, जागा काय आहे, थोडं बारीक करायचं डिवायडर. जे ब्लॉक्स असतात ना सिमेंटचे त्याचं, नाहीतर हे अशी ओव्हरटेक करणारी लोक जे आहेत ना, की बघा हा बघा भाई साहेब, अंगावर आला होता डायरेक्ट. आणि हे जे बोललेलो मी ना बॉटलनेक पडेगाव आहे, इथे या गावात ट्रॅफिक हमेशा जाम असते. एक मोठं व्हेकल येऊ द्या बस. हे बघा ही बस होती, बसच्या मागे 10 गाड्या. तरी आता बऱ्यापैकी फरक पडला आहे. मी जसं बोललो तुम्हाला मागच्या खूप न्यूजमध्ये होतं हे विलेज, त्याचं अतिक्रमण जे आहे ना साईडचं सर्व काढलं आहे, मागे गेलेत लोक, नाही तर हे पूर्ण रोडपर्यंत इथे कन्स्ट्रक्शन होतं. तर ना आता हे पडेगाव ऑलमोस्ट संपलं आहे, आणि इथून ना कॅन्टोन्मेंट एरिया चालू होतं, मिलिटरी एरिया चालू होतं. आता सर्व जे जागा आहे ती मिलिटरीची आहे. इथे कॅम्प वगैरे आहे ना संभाजीनगरला, मिलिटरीचा मोठा बेस आहे. ब्रेकर इथे हॉर्न पण वाजवत येत नाही. ती लोक जर आली ना एकदा बाहेर, हे त्यांचे ऑफिसेस इकडे कॅम्प्स वगैरे त्यांनी त्यांच्या लिहिलेले आहेत, कॅम्प्स म्हणा किंवा त्यांचे स्कूल्स आहे इकडे. पण इथे सायलेन्स झोन आहे, पण तरी ना हॉर्न वाजवतात लोक. यांची कॅन्टीन आहे इकडे, वॉक ऑफ काइंडनेस. गॅस एजन्सी यांची स्पेशल. मिलिटरीचं सर्वच वेगळं असतं, स्कूल पण वेगळी असते यांच्यासाठी, त्यांचं हॉस्पिटल वेगळं आहे. म्हणजे एक विलेजच समजा, मिलिटरी विलेज त्यांचं कॅन्टोन्मेंट एरिया. म्हणजे पुणे हायवे
राईट साईडला गेलो इकडे पुणे आणि आपण जाणार आहोत लेफ्ट साईड. सिटीमध्ये माहीत नाही मला मोबाईल आणि कॅमेरा अलाव करतील की नाही, पण आता आपण जिथपर्यंत जातो इकडे पुणे एरिया आहे, हा पुणे साईड जातो हा हायवे. आणि इकडे आपला छत्रपती संभाजीनगर. पोलीस काका होते तिथे, त्यांना नाही दिसलं ना. पैसे वापस काय पण काय लोक काढतील ना आता. कळतं काय उंची वाढणार आहे होय आता. व्यायाम करा घरी, सायकलिंग करा, उंची वाढते. हे काय असं कद बढाव, कुठेही पैसे घालायचं सवय लोकांना. काही काही करत पण असेल कॉन्टॅक्ट त्यांना. भगवान महावीर उड्डाणपूल राईट साईडला गेलो तर रेल्वे स्टेशन आहे. आपण चाललो आता या बसस्टँड साईडने. तर मग आपण रूल न ब्रेक करताना आपण टर्न घेऊया राऊंड अबाउटवरनं. हे लेफ्ट साईडला जे आहे ते वरद गणेश मंदिर आहे, फेमस आहे. छत्रपती संभाजीनगर ना खूप डेव्हलप झालं आहे रिसेंटली. हेच नाही प्रत्येक सिटीत झाली आहे. भाई निघाले होते ना भन्नाट पिकअप घेऊन. पिकअप होता का हे होतं त्यांचं माहीत नाही, काय माहीत. पोलीसवाले दिसलं विचारायचं होतं त्यांना, तू पुढे असेल तर ना. संभाजीनगरचं नाही फेमस मार्केट आहे निराला बाजार. आधी होतं बऱ्यापैकी, अजूनही आहे फेमस निराला बाजार. अगोदर हे एकच मार्केट होतं इथे, जे शॉपिंग मॉल होण्याच्या आधी. बाकी दुसरं मार्केटच नव्हतं, तरी अजूनही आहे, खूप फेमस आहे. इथून पुढे आपण जाणार सरळ औरंगपुऱ्यातच. आता आपण थांबून घेऊ इकडे. मोबाईलला कॅमेरा वगैरे लावलेला आहे, तर समोर खूप सारे पोलीस आहेत, त्यांनाच विचारू.